नमस्कार दर्शको, मी आहे खुशी आणि तुम्ही पाहत आहात नागपूर समय मराठी बुलेटिन। आजच्या विशेष अंकात आपण घेऊन येणार आहोत देश विदेशातील, राज्यातील आणि आपल्या परिसरातील सर्वात महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा। राजकारण, समाज, आरोग्य, संस्कृती, मनोरंजन आणि अनेक महत्त्वाच्या क्षेत्रातील ताज्या आणि ठळक बातम्या तुमच्या समोर मांडणार आहोत। तर मग वेळ न घालवता चला सुरू करूया आजच्या महत्त्वाच्या बातम्यांसोबत। नागपूरच्या कामठी रोडवरील हिंदू नमकीन प्रोडक्ट्सवर अन्न व औषधी प्रशासन यानी की FDA ने मोठी कारवाई केली आहे। संस्थेच्या परवान्यामुळे आदेशापर्यंत तत्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आले आहे। तपासी दरम्यान शिडी आणि बुरशी लागलेल्या मिठाई, लेबल नसलेले अन्न पदार्थ, अस्वच्छ उत्पादन व्यवस्था तसेच अन्न सुरक्षा नियमाचे गंभीर उल्लंघन आढळून आले। FDA ने सुमारे 60,000 रुपये किमतीचे 273 किलो खराब अन्नासाठी जागेवरच नष्ट केला। या कारवाईनंतर शहरातील मिठाई आणि अन्य व्यवसायांमध्ये खळबळ उडाली आहे। नागपूरच्या पेटीसूर गावात 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचा बालविवाह करण्याचा प्रयत्न पोलीस आणि जिल्हा बाल संरक्षण विभागाच्या संयुक्त कारवाईतून हाणून पाडण्यात आले। 32 वर्षीय मानसिकदृष्ट्या दिव्यांग युवक ही सोबत तिचा विवाह लावून देण्याचा प्रयत्न सुरू होता। अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून मुलीची सुटका केली व तिला सुरक्षिततेसाठी बालगृहात पाठवले। या प्रकरणी बालविवाह प्रतिबंध कायद्यानुसार पालकांसह संबंधितांवर कारवाई सुरू करण्यात आली आहे। नागपूर क्राइम ब्रांच युनिट 5 ने बलात्कार प्रकरणातील फरार आरोपीला अटक केली आहे। वाटोळा पोलीस ठाण्यात दाखल बलात्कार आणि गंभीर कलमाती आरोपी प्रवीण धांडे हा बऱ्याच काळापासून फरार होता। अमरावती जिल्ह्यातील बोरगाव येथे तो लपून बसल्याची माहिती मिळताच क्राइम ब्रांचने छापा टाकून त्याला अटक केली। वैद्यकीय तपासणीनंतर आरोपीला पुढील चौकशीसाठी वाटोळा पोलीसच्या ताब्यात घेण्यात आले असून तपास सुरू आहे। नागपूर पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा शाखेच्या स्पा सेंटरवर मोठी कार्यवाही, देह व्यापाराचा पर्दाफाश। राणा प्रतापनगर परिसरातील गोपालनगर येथील मॅजिक क्रिस स्पा आणि सलूनमध्ये ही कारवाई करण्यात आली। स्पाच्या नावाखाली अनैतिक व्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी बनावट ग्राहकांच्या मदतीने छापा टाकला। यावेळी 2 पीडित तरुणांची सुटका करून स्पा संचालक सोमेश मांडले यांनी अटक करण्यात आली आहे। या प्रकरणी राणा प्रतापनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे। आजच्या नागपूर समय बुलेटिन मध्ये इतकंच। आम्ही तुमच्या समोर आणत राहू ताजा, महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडी। बातम्या आवडल्या असतील तर नक्कीच तुमच्या मित्रमंडळी सोबत शेअर करा आणि हो, पुढच्या अंकासाठी आमच्या सोबत राहा। त्यानंतर सुरक्षित राहा, जागरूक राहा आणि आपल्या नागपूरवर गर्व करा। मी आहे खुशी आणि तुम्ही पाहत होतात नागपूर समय। धन्यवाद।